आजचा आपला विषय मोठी बातमी. सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्र धारकांना आरोग्य विभाग भरती 2026 मध्ये मोठा दिलासा. ऑफिशियल GR ॲनालाइज. नमस्कार मित्रांनो, मी शहबाज शेख MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र शासनाचे 30 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अत्यंत महत्त्वाचे अधिकृत पत्राचा अभ्यास करणार आहोत. हा GR विशेषतः खालील पदांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. नंबर 1, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW, आरोग्य निरीक्षक, हेल्थ इन्स्पेक्टर, आरोग्य पर्यवेक्षक म्हणजेच हेल्थ सुपरवायझर, तसेच तत्सम पदे म्हणजे इक्विलेंट पोस्ट. या GRमुळे सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे बघा शासन निर्णय. शासनचा GR आहे 30 एप्रिल 2025 आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालय इथून हे GR प्रसिद्ध झालेलं आहे. आणि हे कुणाला पाठवलेलं आहे? उपसंचालक आरोग्य सेवा, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, अकोला, नागपूर मंडळ एवढे जे आहे तर 6 मंडळाला हे पाठवलेलं आहे. आता विषय काय आहे? केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या विद्यापीठ किंवा विद्यापीठाची संलग्न संस्थांमधून स्वच्छता निरीक्षक पदविका प्रमाणपत्र धारकांना सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक व या तत्सम पदांच्या पदभरतीसाठी धन्यवाद. आता आपण सविस्तर हे GRला आपण समजून घेऊ. सर्वप्रथम GRची मूलभूत माहिती पाहू. हे GR महाराष्ट्र शासनाचं आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे इथून ते निघलेलं आहे. दिनांक 23 एप्रिल 2026 हा GR आहे. हे अधिकृत पत्र सर्व विभागीय उपसंचालकांना पाठवण्यात आले आहे. या GRमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले की केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या विद्यापीठ किंवा संस्थेमधून स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर पदविका प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीसाठी धरावे. म्हणजे जर तुमच्याकडे शासन मान्य संस्थेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल तर ते भरती प्रक्रियेत स्वीकारले जाईल. हा GR खालील पदांसाठी महत्त्वाचा आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW, आरोग्य निरीक्षक म्हणजेच हेल्थ इन्स्पेक्टर, आरोग्य पर्यवेक्षक म्हणजेच हेल्थ सुपरवायझर आणि तसेच तत्सम पदे म्हणजे इक्विलेंट पोस्ट. याचा अर्थ असा फक्त एका पदापुरता मर्यादित नसून अनेक पदांसाठी हा निर्णय उपयोगी ठरू शकतो. पूर्वी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होता, MSBSVT चे सर्टिफिकेट चालेल का? सॅनिटरी डिप्लोमा धरतील का? डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये अडचण येईल का? या GR नंतर शासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहे की मान्यताप्राप्त संस्थेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्र भरतीमध्ये धरावे. या GR मी पुन्हा एकदा सांगतो. या GR नंतर शासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की मान्यताप्राप्त संस्थेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्र भरतीमध्ये धरावे. ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सकारात्मक बाब आहे. या पत्रामध्ये 30 मार्च 2026च्या शासन पत्राचा देखील संदर्भ देण्यात आला आहे. म्हणजे हा निर्णय अचानक घेतलेला नसून शासनाच्या आधीच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. जर तुमच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टर सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा किंवा शासन मान्य संस्थेचे प्रमाणपत्र असेल तर त्याची ओरिजिनल झेरॉक्स, सर्टिफिकेट, मार्कशीट ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवावीत. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात. आता माझ्या मते हा GR विद्यार्थ्यांसाठी खूप सकारात्मक आहे, कारण यामुळे सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्र धारक उमेदवारांना अधिकृत स्तरावर स्पष्टता मिळाली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की इतर पात्रता किंवा भरतीच्या जाहिरातीतील अटी लागू राहणार नाहीत. ज्या भरतीची जाहिरात येईल त्यातील सर्व पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक असेल. मित्रांनो, आज आपण GRमधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा समजून घेतला. जर तुम्ही आरोग्य विभाग भरती 2026ची तयारी करत असाल तर हा GR नक्कीच सेव्ह करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर किंवा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट सर्वप्रथम आपण इथेच पाहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.